राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची जी स्टोरी आहे ही पालकांनी विशेष ध्यान देण्यासारखी आहे आणि त्यातून इतकं भयानक काय होईल असं म्हणजे चालू आहे जगात सध्या सगळं. फक्त कसं आहे 80% जास्त घटना दाबल्या जात्या, त्या बाहेर प्रकाशात येत नाहीत, उजेडात येत नाही, लोकांना कळत नाही. पण ज्यांचं वाटलं झालं, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अशी एक घटना बघू आपण. पेन्शन घेणाऱ्यांसाठी स्वर्ग असलेलं शहर, सुंदर शहर, झाडझुडपांचं शहर आणि शांत शहर अशी पुण्याची ओळख होती बरं का पूर्वी. आता नाही. आता कोयता गँगचं शहर, दादागिरीचं शहर आणि वाळू माफिया, तुमचे भूमाफिया, जमीन हडपणारी आणि महाराष्ट्रातले टॉप 10चे काही गँगस्टर राहतात असे शहर पुणे शहर. वाईट वाटतं, दुःख होतं माझ्या जिल्ह्याची अशी परिस्थिती बघून. एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे जन्म घेतला, ज्ञानेश्वर तुकारामांची पावनभूमी ही, आणि त्याचं असं बकाल अशा प्रकारचं स्वरूप झालेलं बघून वाईट वाटतं. हे शहरात एक घटना घडली. पुणे अहिल्यानगर या रोडवर वाघोली लागतं. अहिल्यानगरहून पुण्याला जर निघालं तुम्ही तर वाघोली लागतं आधी. वाघोलीनंतर चंदननगर, नंतर येरावडा. चंदननगरमध्ये घडलेली घटना आहे. एक मुलगी वय वर्ष 12, नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेली. तिचा वर्गाच्या पुढं 2 वर्ष एक मुलगा होता. त्या मुलाचं वय 14. दोघांची ओळख, फ्रेंडशिपचा तो धागा हातात इथं बांधतात बघा, मित्र म्हणून, तसला धागा. आता ही 12 आणि 14 वर्षाची जी वय आहेत, यांना काही केससुद्धा कळत नाही, यांना काही कळत नाही ह्या लोकांना. आणि त्यात आता सिटीतलं वातावरण असं झालं की मैदान बंद झाले. त्या बेडरूममध्ये तुमच्या सोफ्यावर खाली वाकड्या तिकडे टी व्ही बघताना 4 भिंतीच्या आत ही मुलं कोंडली गेली. लहानपणापासून पुस्तक 3.5 वर्षाचे असल्यापासून प्रत्येक आईबापाला वाटतं की आपला कलेक्टर करायचा, पोरगी इंजिनिअरिंग करायची, पुढं जज करायची, असले मोठाले स्वप्न त्यांची, पंतप्रधान करायची, लाखलपडी. ह्यांना असं वाटतं त्या पोराला 3.5 वर्षापासूनच त्याचा खेळ काढून घेऊन त्याच्या प्रेशरवर ती इंग्रजी मीडियम, त्यांचं ते सगळं संस्कार, अभ्यास केला का दुनिया झाली का. आणि ती एवढं हँग होतं 5-7 वर्षातच. अभ्यास करतं 80-90% मार्क, पण फक्त तेच त्याच्या जीवनात अविभाज्य घटक नाही. ही जी मुलगी आहे 12 वर्षाची, ही तारुण्यात 12 वर्ष म्हणजे आता लय सीमारेषेवरचं. पण हिला घरचा मोबाईल वापरायचा, आईचा बापाचा. हे पोराने आईचा बापाचा मोबाईल वापरायचा. आणि तुमच्या मुलांचं लय चांगलं होणार आहे, लय व्यवस्थित होणार आहे, तुमचं पोरगं कोटी रुपये महिन्याला कमावणार आहे, तुम्ही लय सुखान जगणार आहे, असं काय अजिबात समजायचं कारण नाही कोणी. हां, तुमचं कर्तव्य तुम्ही करत राहा. पण पालकांच्या चुका सांगतो. 18-19 वर्षाच्या व्हायच्या आत ह्या मुलांच्या हाती मोबाईल देणं फार भयंकर गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. त्यातून आवडलेली प्रकारे ह्या मुलीला 12 वर्षाचं वय, मुलाचं 14 वर्षाचं, आणि चांगलं आईवडील शिकवतात, समाज वाईट शिकवतो. समाज म्हणजे बाहेरची मित्रमंडळी कोण संपर्कात असेल त्यांना काही घेणं देणं नसते पोरांच्याबद्दल. ते काय त्यांच्या रक्ताच्या नात्याचे नसतात. त्यांना फक्त याला कसा बिघडून टाकायचा, काडी लावून द्यायची आणि बाजूला व्हायचं, अशी लोक आहेत समाजात. तर त्या पोराने धागा बांधला मैत्रीचा आणि ती पोरगी फकाळली. पोरगी मित्र 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 म्हणता 2022ला ज्यावेळेस ह्या पोरीचं वय 12 वर्षाचं होतं आणि ह्या मुलाचं वय 14, त्या मुलीला अगदी मासिक पाळीसुद्धा चालू झाली नव्हती. तशा पिरियडमध्ये ह्यांनी डोंबाळं चालू केलं. आता जे काही केलं ते कशामुळे केलं? मोबाईलमुळे केलं. मित्रांनी सांगितलं त्या मुलाला की असं असं ही आहे भाऊ, मिया खलिफा हो अशी इकडं या असं कार्यक्रम आहे. ही वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे प्रकार आहेत बघ. ही चायना, तुमचे ते कोरियन बिरियन हा वेगळा प्रकार आहे, ती बांगलादेश ते वेगळा प्रकार आहे, इकडं पाकिस्तान तिकडे वेगळा प्रकार आहे. आणि ह्या क्षेत्रात सगळ्यात टॉपला अमेरिका असते, ध्यानात ठेवा कधी पण. नेक्स्ट लेवल म्हणलं की अमेरिका, हा म्हणजे अति अमेरिका. आणि आपली कसं आहे, सगळे अनुकरणप्रिय लोक आहेत. हां, साधं सुटसुटीत कापड सुती कॉटन सोडून
प्लॅस्टिकची ती कापडं, त्या प्लॅस्टिकच्या जीन्सी, त्या हिटनी बारांची पुरुषत्व कमी झालं त्या हिटनी उष्णतेने. आत्ताचे दिवस चालू थंडीचे त्याच्यातच जीन्स चांगली, उन्हाळ्यात कधी घालायची नाही. असे प्रकार ही पोरांनी म्हणलं आयला हे आता प्रॅक्टिकल कुठं करायचं बुवा, आपलं तर सगळं आपण बघितलं आहे मोबाईलमध्ये. 14 वर्षात काय त्यालाही काय कळत नाही, त्यातल्या डोक्यांची जाणीव नाही, पुढं का आपलं शिक्षण करिअर काही नाही, फक्त दिसतंय ना हे आपण अनुभवायचं. आणि वय वाईट असतं, ते वयच असं होतं त्या पोरीला. त्यांनी चोंबळा चुंबळी करता करता कुठं यांचा ठोक्या चालू झाला आपल्याला सांगता येणार नाही. पण 2022 ते 2024 म्हणजे चालू आत्ता हे आठवड्यात त्याचा एकदम स्फोट झाला. आता कशाचा स्फोट झाला तुम्हाला सांगतो. निसर्ग आहे हा. त्यांचे 2 वर्ष जरी रिलेशन चालू आणि मुलं मुली लवकर वयात येण्या पाठीमागचं कारण पालकांना सांगतो, हार्मोन्समध्ये चेंजेस होत आहेत. आता मुलाचं आयुष्य कमी झालं आहे, ते मुलं वयातसुद्धा लवकर येतात. दुसरी गोष्ट, हे औषधाचा भाजीपाला, तुमचे हार्मोन्सची लेवल बिघडायला हे चिकनमधलं ऑक्सिटोसिन, या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत त्याच्यावर. आता ओरिजिनल नॅचरल काय राहिलंच नाही. आणि त्याच्यामध्ये त्या जाहिराती मालिका बघायला गेलं तरी कंडोमची जाहिरात. लहान मुलांना प्रश्न पडतो की आणि काय प्रकार आहे बा कंडोम, त्यांना काय तपासते. आणि मग त्यांनी विचारलं तर त्यांना पाहिजे अशी म्हणजे उत्तर पुढं नाही मिळत नाही, काय कारणच नाही उत्तर देण्याचं. ते खेळणे तसं ते मी बऱ्याच पालकांना कळतच नाही काय सांगावं बा, अवघड आहे ती. म्हणजे ह्याचा बडे महाराज पालक स्वतःच्या मोबाईलमध्ये काय कंडोमची जाहिरात दाखवणार नाहीत मुलाला मुलीला, पण ते दिसतंय जग तसं चाललं आहे. ती मालिका बघता बघताच मध्ये जाहिरात येते. काय बाबा हे नेमकं उत्सुकता आणली जाते त्यांची. ह्या सगळ्या समस्यांचा फेस करावं लागणार आहेत पालकांना भविष्याच्या काळात. ह्या मुलीचं 2 वर्षे त्या मुलाबरोबर लफडं झाल्यावर तिला जी मासिक पाळी चालू झाली, त्या मासिक पाळीतून तिचा गर्भ राहायला गेला. मुलगी गर्भ ती म्हणजे पोट दुखायला लागलं. आता काय जर पोट दुखलं, ही लय मोठा गोठा आहे, तिला काय माहिती. आईला सांगितलं आणि दवाखान्यात नेलं, त्यांनी सोनोग्राफी केली, म्हणले मुलगी गरोदर आहे. त्यावेळेस मुलीचं आता आजच्या तारखेला मुलीचं वय 14 आणि मुलाचं वय झाले 16. आता ही असलं म्हणल्यावर ही किती धोकादायक आहे त्यांना माहिती. आता करायचं काय. मग अशा पिरियडमध्ये काय होतं, मुलीचे आई वडील आहेत ना, त्यांनी डायरेक्ट, आता तुम्हाला सगळं माहिती आहे, बाईच्या बाजूने एवढा कायदा आहे की पुरुषाचं पार वाटलो करून टाकतोय, मुलीच्या बाजूने त्यापेक्षा जास्त खतरनाक कायदा आहे. मुलीने रितसर आता आईवडिलाच सोडून कोण ऐकणार, ते काय मुलंच ऐकणार का. आणि ते प्रेमन लग्न बिग्न तिथं कोण ह्यांच्या गावालाही नाही, कारण तेवढं नाहीच आहे. त्यांनी केली बघ तक्रार दाखल पोलीस स्टेशनला. त्या पोलीस स्टेशनमधून बोलावणं आलं, त्या मुलाला अटक केली. काय चालणार आहे, कायद्यापुढं काय नाही. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे तुम्हाला सांगतो. आता ह्याच्यात थोडंसं कोर्टाच्या परवानगीने हे प्रकरण गुप्त राखले जातात, नाव उघड केलं जात नाही. कोर्टाच्या परवानगीने आता ॲबॉर्शनचं प्रोसेस राबवावं लागेल आणि त्या मुलीचं बे नाव गुप्त राखून तिला काही आर्थिक मदत करून तो विषय संपवावा लागणार आहे. आणि मुलाला तर म्हणजे आपल्याला सजा का झाली हे सुद्धा कळायला मार्ग नाही. हे आपण मोबाईलमधलं बघून केलं आहे. शासन, केंद्र सरकार झालं, राज्य सरकार झालं, हे ह्या अश्लील चित्रफितीच्या सहज इजी उपलब्ध होत्यात मोबाईलवर, याच्यावर बंदी घालत नाही. याला सरकारही जबाबदार आहे. हां, आपण म्हणतो ना हे त्या जातीचा त्या जातीचा जातपात वाढली, ठीक आहे वाढली, जातीयवाद वाढला, बरोबर आहे. पण याला कुठंतरी सरकार जबाबदार आहे. तुम्ही अगदी एक मुलगं तुम्ही असं ठरवलं की बाबा आपल्याला जातपात अजिबात मानायची नाही आणि आपल्याला काहीच नाही, तुम्ही एक मुलगा ॲडमिशनसाठी पहिले नेलं तर सरकारी पेपरवर पण तुमची जात विचारली जाते. तुम्ही रेशनिंग काढायचा तुमची जात विचारली जाते. मग जात आणतंय कोण, आधी सरकार आणतंय मग माणसं आणतात. हां, तसं काही आपलंच अख्खं चुकतंय त्यांचं बरोबर आहे अशातलं काय भाग नाही. त्याच्यातले भानगडी सगळी माणसंच आहेत, पण वर्गीकरण आहे, जातीवादी, धर्मवादी, लय वेगळं गण विषय आहेत असं असतं. मग ह्याच्यामध्ये ह्या घटनेमध्ये 100% आईवडिलांच्या मुलांची चुकी आहे. जी घटना झाली त्याच्यातून आपण एक बोध घ्यायला पाहिजे की आपल्या मुलांच्या बाबतीत आपण काय हे करू मुलांना. आणि आता परिस्थिती अशी आहे की मुलाला मोबाईलची सवय लागली, तुम्ही डायरेक्टच माझा व्हिडिओ ऐकून संध्याकाळी मुलाकडून मोबाईलला काढून घेतला, काय झालं त्याला रागावला, हाणलं. याचा परिणाम असं की कित्येक मुलांनी मोबाईलची व्यसन लागलेलं असेल, ते काढून घेतलं, आत्महत्या केलेल्या आहेत. असे पण प्रकार घडलेले आहेत. लय लाडाचा किडा आहे ना, थोडं स्टेप बाय स्टेप कमी करायला शिका. त्याला कुठलाही पॅटर्न टाकायचं नाही मोबाईलला, काय नाही, ठराविक विषय. लॉकची काय गरज आहे, काय लपवतोय तू, लॉक नाही घालायचा. त्यांचं मोबाईल चेक करणं, स्वतःचा मोबाईल देत असताना सुद्धा डाटा असा प्रिझर्व करायचा की मुलगा काय पाहतोय हे तुम्हाला कळलं पाहिजे.
एवढं लक्ष दिलं आणि मुलीच्या आईची मुलाच्या आईची जबाबदारी जास्त आहे ह्याच्यामध्ये. तिने स्वतः चेक केलं पाहिजे. एवढं सगळ्या गोष्टी जर केल्या तरच कुठल्या तरी पुढली पिढी आपण व्यवस्थित घडवू शकू. नाहीतर तुमचा कलेक्टर होणार नाही आणि तुमची पोरगी MD डॉक्टर, मास्टर ऑफ डॉक्टर म्हणतात, मेडिसिन ऑफ डॉक्टर, ते पण होणार नाही. त्यांचं काहीतरी वाटवं झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता लक्ष देणं फार गरजेचं आहे. ह्यातून काय बोध घेण्यासारखा असला तर एक लाईक करायला काहीच अडचण नाही. रामकृष्ण हरी माऊली.